आरक्षण म्हणजे कायद्याने शासनाने प्रशासनात हिस्सेदारी देणे. मागण्या करून या देशामध्ये मागण्या पूर्ण होतात का? मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर आजपर्यंत आरक्षणाची मागणी शिल्लक राहिली असती का? एखादी शाल दिली, अण्णा हो या, तुम्ही फार चांगले लेखक आहात, तुम्ही समाजाचा गौरव आहात, आम्ही तुमचा सत्कार करतो, असं घडलं होतं का? सोव्हिएत रशियाने सत्कार करण्याच्या पूर्वी असे अनेक महात्मा फुलेंनी उपस्थित केलेले प्रश्न त्या बैठकीत चर्चेत आले. किती दूर होणार नाही म्हणत की आपल्या शाहू महाराजांना आदर दिल्याशिवाय आपण दहशत मुक्त होणार नाही. भागीदारी दस्तक, भारत की आवाज. समाज जिल्हा शाखा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज तसेच विश्वप्रसिद्ध साहित्यिक आणि महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीतून समाजाच्या तळागाळातील निरक्षर कुटुंबातून आलेले, अक्षर ओळख नसलेले परंतु आपल्या समाजाच्या वेदना शिकून अक्षर ओळख करून घेऊन त्या लेखबद्ध करणारे साहित्यिक, कादंबरीकार, नाटककार, वग लेखक, जलसाकार, सुप्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचा गुणगौरव तसेच शुभेच्छा संदेश कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, या प्रबोधन पीठावर विराजमान सर्व दाते, सामाजिक भान असणारे या विचारपीठावर विराजमान सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, या शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने 1902 साली शाहू महाराजांनी 50% आरक्षणाचा जाहीरनामा त्यांनी प्रकाशित केला. आरक्षणावर चर्चा भारतभर सुरू आहे. सर्व समाज घटक आम्हाला आरक्षण हवं आहे, आरक्षणाचे आंदोलन चालू आहे. आरक्षण हा शब्द देखील 1902 साली समाजाला माहित नव्हता. आरक्षण म्हणजे कायद्याने शासनाने प्रशासनात हिस्सेदारी देणे. एका ताटामध्ये 10 पोळे आहेत आणि त्या ताटावर एकच माणूस बसलेला आहे. तो म्हणतो हे 10चे 10 पोळ्या असणारं ताट माझं एकट्याचं आहे. अरे बाबा, तुझं पोट भरलेलं आहे, पोटाचा आकार वाढलेला आहे, गोरा गोमटा माणूस आहे, तुला धकणार नाही. पचन करण्याची ताकद तुझ्यात राहिली नाही. जे उपाशी आहेत त्यांना काहीतरी वाटा दिला पाहिजे की नाही दिला पाहिजे. तुझी तर इच्छा दिसत नाही देण्याची. मग ही गरिबांपर्यंत, ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत कोण पोहोचवेल? मागण्या करून या देशामध्ये मागण्या पूर्ण होतात का? मागण्या पूर्ण झाल्या असत्या तर आजपर्यंत आरक्षणाची मागणी शिल्लक राहिली असती का?
राजर्षी शाहू महाराज हे शिवाजी महाराजांच्या वंशातले आहेत. अण्णाभाऊ साठे ज्योतिबा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीतून जी मुक्ताबाई तयार झाली, जिनं पहिला निबंध लिहिला आणि आपलं दुःख समाजाच्या पुढे मांडलं, जर तिला शाळेत प्रवेश मिळाला नसता, तिला लिहिता आलं नसतं, तर तिला दुःखावरचा निबंध लिहिता आला असता का? म्हणजे त्या मुक्ता या मुलीचे शैक्षणिक पालक कोण झाले? महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले. आणि त्या मुक्ताईचा साहित्यिक वारसा ज्यांनी पुढे नेला ते साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे. यांना जग ओळखते पण महाराष्ट्र ओळखत नाही. जेव्हा त्यांना मॉस्कोला सत्कारानिमित्ताने सोव्हिएत गव्हर्नमेंटने निमंत्रण दिलं, तेव्हा भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू होते. त्यांना विचारलं की अण्णाभाऊ के बारे में आप क्या जानते हैं? त्यांना माहित असण्याचं कारण नाही. त्यांनी तेव्हाचे जे महाराष्ट्राचे नेते होते त्यांच्याकडून माहिती घेतली की अण्णाभाऊसाठी कोण आहे. मग धावाधाव झाली, माहिती घेतली आणि ती माहिती भारत सरकारला पाठवण्यात आली. म्हणजे अण्णाभाऊ साठेंसारखा लेखक, कादंबरीकार, कथाकार, वक्ता निर्माता, जलसे समाजापुढे मांडणार हा व्यक्ती ज्या समाज समूहातून आला, तो समाज समूह रिस्पेक्टेड होता का? तेव्हा त्याला मानधन होता का? त्याची वस्ती कुठे होती? आणि त्या समाजातून हा व्यक्ती जेव्हा लिहिता होतो, दुःख मांडतो, त्याच्या कथांवरून चित्रपट निर्माण होतात फकीरासारखे. म्हणजे जो समाजाला नायक देतो की नायक आमचा कसा आहे, अन्याय सहन करणारा नाही, अन्यायाला वाचा फोडणारा, असं कसदार साहित्य ज्या व्यक्तीच्या लेखणीतून तयार झालं, त्या साहित्यिकाचा सन्मान हा सोव्हिएत रशिया करतो. भारतात तोपर्यंत त्यांना कोणी गुलाबाचं फुल दिल्याची कुठे आठवण आहे का? एखादी शाल दिली, अण्णाभाऊ या तुम्ही फार चांगले लेखक आहात, तुम्ही समाजाचा गौरव आहात, आम्ही तुमचा सत्कार करतो, असं घडलं होतं का? सोव्हिएत रशियाने सत्कार करण्याच्या पूर्वी कुठे नोंदी नाहीये. शाहू महाराज यांचं कार्य महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यामध्ये निंदन करणाऱ्या म्हाताऱ्या आजीला जर विचारलं की आजी तुला शाहू महाराज माहिती आहे का, ती काय उत्तर देईल? मला माहितच नाही. पण तिलाच जर म्हटलं की गणपतीची आरती तुला माहिती आहे का, मला पाठ आहे म्हणून, मला पाठ आहे. आता गणपती घराघरात पोहोचला पण शाहू महाराज पोहोचले नाही. जबाबदारी कोणाची? मी फक्त तुम्ही विचार करावा ही विनंती करत आहे. टेन्शन घेवायचं नाही. घरी गेल्यानंतर शांत पद्धतीनं आपलं रुटीन जे आहे, नियमित दिनचर्या आहे, ती सुरू ठेवायची. पण मनामध्ये हा विचार आणायचा की गणपती महाराज घरोघरी पोहोचले पण शाहू महाराज घरोघरी का पोहोचले नाही? ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केली आणि समाजाच्या हातात अधिकार दिले ते शाहू महाराज का पोहोचले नाही? 1902 ला आरक्षणाचा जाहीरनामा त्यांनी इंग्रजी मधून प्रकाशित केला.
लोक म्हणतात की शाहू महाराज आरक्षणाचे जनक आहे, पण आम्हाला म्हणतात आम्हाला जाहीरनामा माहित नाही, त्यांचा GR माहित नाही. मग गुरु रविदास सत्यशोधक समाजाने हा विचार केला की जर समाजालाच ते माहिती नाही तर त्यांच्यापर्यंत तो आदेश आपण पोहोचवला पाहिजे. आणि म्हणून हा आदेश मराठीत आणि इंग्रजीत समाजाला आज मिळणार आहे. आणि हा आदेश ज्यांना वाटतं की आमचं जीवन बदललं, आमच्या जीवनात परिवर्तन आलं, त्यांनी हा आदेश फोटो सारखा फ्रेम करून आपल्या दिवाणखान्यात लावायचा आहे. जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण करू शकत नाही, पण ज्यांना इतिहास माहिती आहे आपल्या पूर्वजांचा ते इतिहास घडवतात. आपण इतिहास घडवणार. हा फोटो, हा जो आदेश आहे, जाहीरनामा, हा आपल्या घराच्या दर्शनी भागावर लावला पाहिजे. आपण जेव्हा आपल्या घरी आपले पाहुणे येतील, मित्र येतील, ते म्हणतील हे काय होईल, तेव्हा सांगायचं की ह्या आपल्या जीवनाचा शिल्पकार असणारा शाहू राजा शिवाजी महाराजांचे वंशज यांनी आरक्षण देण्याची सुरुवात भारतात केल्याचा तो आदेश आहे. तो डोकं खाजवून मी तो पाहिलाच नाही म्हणून आतापर्यंत, मला माहितच नाही म्हणून. आणि याच्या प्रती जेव्हा 14 जानेवारीला तीळ संक्रांतीच्या निमित्ताने आपण तिळगुळ सामाजिक संमेलन घेतो महिला, तेव्हा या आदेशाची प्रत जेव्हा आपण भेटवस्तू देतो आपल्या महिलांना, त्या दिवशी सोशल गॅदरिंगच असते का नाही, त्या दिवशी हा आदेश तुम्ही लॅमिनेट करून ती लागे. कल्चरल चेंज त्याला म्हणतात, सांस्कृतिक बदल. आता शाहू महाराजांचा वाढदिवस सणासारखा साजरा करावा असा ठराव पास केला बाबासाहेबांनी 21 आणि 22 मार्च 1920 ला. माणगाव परिषद दक्षिण महाराष्ट्रातील बहिष्कृत समाजाची परिषद शाहू महाराजांनी आयोजित केली आणि त्या परिषदेचं अध्यक्षस्थान बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी भूषवायला सांगितलं. म्हणजे शाहू महाराजांचं आणि बाबासाहेबांचं नातं कसं आहे? वैचारिक नातं आहे, चळवळीचं नातं आहे, परिवर्तनाचं नातं आहे. आणि त्या शाहू महाराजांनी जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतून MA PhD च्या पदव्या घेऊन जेव्हा मुंबईला आले आणि टाइम्स ऑफ इंडियामध्ये ती बातमी आली, तेव्हा एक महाराचा पोर MA PhD होऊन मुंबईत दाखल झाला, ही बातमी दत्तोबा पोवार नावाचे चर्मकार समाजातील कर्मचारी कोल्हापूर शासनातले, त्यांनी शाहू महाराजांना तो पेपरच दाखवला. मग शाहू महाराजांना वाटलं की नवल वाटलं त्यांना, MA PhD अस्पृश्य समाजातला मुलगा MA PhD झाला, अमेरिकेतून शिकून आला, त्यांना फार नवल वाटलं. मग शाहू महाराजांनी काय केलं? शाहू महाराज त्यांचा पन्हाळा लॉज होता मुंबईला, त्या लॉज वरून त्यांनी परळच्या चाळीमध्ये बाबासाहेब राहायचे आणि त्या परळच्या चाळीचा पत्ता मागितला आणि शाहू महाराज आपल्या काही सहकार्यांना येऊन, जसं आपण या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करत आहोत, अभिनंदन करीत आहोत, तशा प्रकारचं अभिनंदन करण्यासाठी, पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासाठी हा कोल्हापूरचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज परळच्या चाळीमध्ये जातो आणि डॉक्टर भीमराव आंबेडकरांचं अभिनंदन करतो, कळकळून मिठी मारतो आणि तिथंच सांगतो की डॉक्टर आंबेडकर तुम्ही कोल्हापूरला या. आणि ठरलेल्या तारखेला
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निमंत्रणाप्रमाणे कोल्हापूरला पोहोचतात. मग कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर त्यांचं स्वागत करण्यासाठी कोण हजर आहेत? स्वतः छत्रपती शाहू महाराज आहेत. आणि डॉक्टर आंबेडकरांना घेऊन कोल्हापूर रेल्वे स्टेशन ते राजवाडा अशी मिरवणूक निघालेली आहे. रोडच्या दुतर्फा हजारो लोक उभे आहेत. शाहू महाराज आणि डॉक्टर आंबेडकर त्या रथामध्ये बसलेले. त्याचा व्हिडिओ राहिला असता तर, त्याचे फोटो राहिले असते तर. भव्य मिरवणूक राजवाड्यापर्यंत पोहोचत आहे. त्या ठिकाणी त्यांचं वेलकम केलं जात आहे, मेजवानी दिली जात आहे. आणि त्या मेजवानीला उत्तर म्हणून बाबासाहेब यांना जरी पटक्याचा आहेर दिला जात. आणि त्या सत्काराला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात की महाराज, मी या जरी पटक्याचा मान शाहू महाराजांचं नातं आणि बाबासाहेबांचं नातं हे या प्रकारचं. आणि बाबासाहेबांना ते म्हणतात की डॉक्टर आंबेडकर, या चळवळीला मी सुरू केलेला आहे. मी जातीनिहाय हॉस्टेल काढलेले आहे. हॉस्टेलमधून शिकलेल्या पोरांना शासनाने प्रशासनात येण्यासाठी मी कायदा केलेला आहे. 50% मी आरक्षणाची तरतूद केलेली आहे आणि त्याची कडक अंमलबजावणी केलेली आहे. अस्पृश्यता निवारणाचे मी हुकूम काढलेले आहे आणि त्याला योग्य तो प्रतिसाद मिळत आहे. मी गंगाराम कांबळेला सत्ते सुधारक हॉटेल काढून दिलेलं आहे. म्हणजे 1919च्या अगोदरचे दिवस लक्षात घ्या. तेव्हा आपल्या अस्पृश्य समाजातल्या माणसाला अंगणात गेल्यानंतर कशी वागणूक मिळायची? चप्पल घालून अंगणात जाता येत होतं का? 1919 काळजा विचारात घेतला तर रस्त्याने जाताना चपला जोडे घालून जाता येत होतं का? तो का या काळामध्ये ज्याप्रमाणे 1848 ला महात्मा फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली, अस्पृश्य समाजाला, तहानलेल्या समाजाला पाणी मिळत नव्हतं, त्यांच्यासाठी विहीर खोली. त्या महात्मा फुलेंचा वारसा शाहू महाराजांनी चालवला. जे अस्पृश्यता पालन करतील त्यांच्यावर कडक वचक बसवला. अशा त्या गंगाराम कांबळेला, जो त्यांचा कर्मचारी होता, त्याला भांडवल दिलं, जागा दिली आणि हॉटेल सुरू करून दिलं. मग त्या हॉटेलमध्ये गिऱ्हाईक येत असतील का? की अस्पृश्य समाजाचं हॉटेल जिथं अंगणात आल्यानंतर सडा शिंपडून ती जागा पवित्र करण्याचे दिवस, त्या काळात शाहू महाराजांनी सत्ते सुधारक हॉटेलमध्ये जाऊन चहा पिण्याचा पायंडा सुरू केला. मग जेव्हा राजा चहा पित आहे तर त्यांच्या दरबारातले मंत्री, मला नाही चालत चहा असं म्हणतील का?
तुम्हीच प्या, आम्हाला नाही चालत. झाली असं का हिंमत त्या मंत्र्यांची? स्वतः राजा कृती करत आहे, स्वतः ऍक्शन घेत आहे, त्यांना त्याचं अनुकरण करणं आवश्यकच होतं. असं प्रॅक्टिकल अस्पृश्यता निवारण करण्याचं काम ज्या शाहू महाराजांनी केलं, त्या शाहू महाराजांनी डॉक्टर आंबेडकरांना सांगितलं की तुम्ही जे वर्तमानपत्र काढण्याचा विचार करत आहात, मूक नायक, मुक्या जनतेचा नायक, त्याला मी आर्थिक योगदान देतो. 2,500 रुपये त्या काळात त्यांनी देणगी दिलेली आहे. आणि मूक नायक सुरू झाला. आणि तेव्हाच डॉक्टर आंबेडकरांना ते म्हणाले की तुमच्यासारखा शिकलेला, विचार करणारा, समता स्वाभिमानाचा लढा पुढे नेऊ शकेल अशी उमेद माझ्या मनात तुमच्याविषयी आहे. आणि डॉक्टर आंबेडकरांना त्यांनी सांगितलं की मी माझ्या राज्यात माणगावमध्ये दक्षिण भारतातील बहिष्कृत लोकांची परिषद मी घ्यायचं ठरवलेलं आहे आणि त्या परिषदेचं अध्यक्षस्थान आपण घुसवायचं आहे. म्हणजे बाबासाहेबांना काय वाटलं असेल तेव्हा? अभिमान वाटला असेल की जी पब्लिक लिडरशिप आहे, सार्वजनिक नेतृत्व आहे, ते शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सुपूर्द केलेला आहे, हँड ओव्हर केलेला आहे. अभी आपको इस मूवमेंट को आगे बढ़ाना. आणि माणगावच्या परिषदेमध्ये बाबासाहेबांच्या अध्यक्षतेखाली 15 ठराव पास झाले. ते सगळे ठराव महाराष्ट्र सरकारने जे पुनर्प्रकाशन केलं मूकनायकचं, त्याच्यामध्ये आलेले आहे. महाराष्ट्र सरकारला त्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजे. त्यांनी रिप्रिंट केले ते मूकनायकचे अंक, बहिष्कृत भारताचे अंक, जनतेचे अंक, प्रबुद्ध भारताचे अंक. आणि 15 ठरावांपैकी दुसऱ्या क्रमांकाचा ठराव बाबासाहेबांनी जो मांडला, जो परिषदेने बहुमताने पास केला, तो ठराव सुद्धा ही इंग्रजी बाजू आहे. शाहू महाराजांच्या 50% आरक्षणाचा इंग्रजीतला जाहीरनामा आहे आणि त्याच्या पाठीमागे मराठीतलं ट्रान्सलेशन आहे. आणि त्याच्या खाली आपण विसरू नये, आपल्याला सतत आठवण होत राहावी याच्यासाठी तो माणगाव परिषदेचा ठराव देखील याच्यामध्ये दिलेला आहे. म्हणजे या दोन्ही बाजू आपल्याला फ्रेम करून आपल्या घरी लावायची आहे. कोण लावणार नाही हात वर करा. कोण लावणार नाही त्यांनी हात वर करायचा आहे. म्हणजे तुम्ही लावणार आहात, मी भेटी देणार आहोत आकस्मिक. कारण मी इथे उदाहरण सांगतो. आता वेळ आली आहे उदाहरण सांगण्याची. ज्यांच्या मुलीच्या मुलाचा गौरव या ठिकाणी झालेला आहे, अस्मिता सोनवणे, डॉक्टर अस्मिता सोनवणे, तिचा मुलगा जो फुटबॉलपटू आहे, त्याचा गौरव आपण केला. त्याची आजी आहे सोबत, त्याचे आजोबा आहे. जालन्याला 1995 ला आम्ही एक प्रबोधन बैठक घेतली होती समाज मंदिरात. आणि तेव्हा डॉक्टर शोभा यशवंत मॅडम आणि श्री DS सोनवणे साहेब, ते सरकारी अधिकारी होते तेव्हा, ते त्या बैठकीत होते. माझी आठवण जर बरोबर असेल तर हे सगळे हजर आहेत त्या ठिकाणी. मी त्यांना सांगितलं की भारतामध्ये विद्येची देवता कोणाला म्हणतात? जे आपल्याला सांगेल आपले गुरुजी लोक, तसंच आपण विचार करतो की असं बा सांगून झाला ना गुरुजी आपला, विद्येची देवता अमुक होय तो हो. असे अनेक महात्मा फुलेंनी उपस्थित केलेले प्रश्न त्या बैठकीत चर्चेत आले. मग आता गणेशजीवर महात्मा फुलेंनी काही आपले विचार मांडलेले आहेत. आता महात्मा ज्योतिबा फुलेंनी
आपल्या जिवंतपणी गणेश उत्सव साजरा केला होता का? कुठे नोंद आहे का? महात्मा फुलेंनी बरं, कुठे रेकॉर्ड नाहीये. पण महात्मा फुलेंचा समाज ते गेल्यानंतर महात्मा फुलेंची जयंती साजरी करते का? कोणाचा उत्सव साजरा करतात? गुरुजीने जे सांगितलं ते. त्यांचा दोष आहे का? नाही, त्यांचा दोष नाही. जे गुरु लोक समाजाला सांगतात की हे करा लागते तर करा लागते. इलेक्ट्रिसिटी चोरा लागते त्यासाठी तर चोरा लागते. डायरेक्ट लाईनवरून आकडे टाकतात का? टाकतात का? त्याला राष्ट्रीयता म्हणतात. तेच राष्ट्रप्रेम होय. बिजली चोरो और प्रोग्राम बनाओ. त्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न विचारल्यानंतर त्यांना विचारलं की आपण या पदावर पोहोचले, याच्यामध्ये महात्मा फुलेंचं, शाहू महाराजांचं, बाबासाहेबांचं योगदान किती आणि गणेश महाराजांचं किती? अस्पृश्य समाजात 1500 जाती येतात. त्यापैकी महाराष्ट्रात 59 जाती आहेत. ज्यांना गावाच्या बाहेर राहण्याचा हुकूम होता, रस्त्यावरून चालण्याची परवानगी नव्हती चप्पल घालून, शिक्षणावर बंदी होती, अशा समाजात जे परिवर्तन आलं, हे परिवर्तन देवपूजेतून आलं की महात्मा फुलेंच्या, शाहू महाराजांच्या, बाबासाहेबांच्या 108 वर्षाच्या संघर्षातून आलं. 108 वर्षाचा संघर्ष जेव्हा त्या बैठकीत त्यांना सांगण्यात आला, तेव्हा त्यांना कळलं की नाही, आपण ज्यांच्या फोटो आपल्या घराण्यात लावलेले आहेत कुठेतरी चुकून राहिला, कुठेतरी चुकून राहिलं. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी त्यांनी चहासाठी बोलावलं तर आम्ही गेलो. ती जागा रिकाम्या दिसल्या आम्हाला. गणेश महाराज नव्हते तिथे. म्हटलं काऊन खाली केला हो तुम्ही? नाही म्हणजे आम्हाला नाही पाहिजे, आम्हाला नाही पटत नाही, बुद्धीला नाही पटत नाही. त्या एका बैठकीमधून प्रबोधन झालं, प्रबोधनातून परिवर्तन झालं आणि परिवर्तनाची याक्षण झाली. जबरदस्ती आहे का? नाही, त्यांना पटलं ते. बरोबर की महात्मा फुलेंचा गौरव का होत नाही? तर त्यांचा गौरव आपण याच्यासाठी करत नाही, त्यांचं योगदान आपल्याला माहित नाही, त्याची जाहिरात नाही, त्याचा प्रचार आणि प्रसार नाही. आणि म्हणून या इंग्रजी आदेशाच्या पाठीमागे हा जाहीरनामा मराठीतही आहे आणि माणगाव परिषदेचा ठरावही आहे आणि हा आपल्याला मिळणार आहे. पण हा रजिस्टर मध्ये ठेवण्यासाठी नाही बरं. आपल्या दर्शनी भागावर 2 फोटो लावायचे आहेत. या इंग्रजीतला जाहीरनामा आणि दुसऱ्या बाजूला मराठीतला माणगाव परिषदेचा ठराव यायचा. का असं करायचं आहे? तर बाबासाहेबांनी दिलेल्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी. मग तो ठराव काय मांडला होता बाबासाहेबांनी शाहू महाराजांविषयी? ते म्हणतात, श्री मन्म महाराज शाहू छत्रपती सरकार इलाका कर्वे यांनी आपल्या राज्यात म्हणजे कोल्हापूर संस्थानात बहिष्कृतांना समानतेचे हक्क देऊन त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे. याबद्दल त्यांचा वाढदिवस म्हणजे कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज. हे महत्वाचं अंडरलाईन करायचं. नातं कोणाशी आहे? शाहू महाराजांचं, छत्रपती शिवाजी महाराजांची. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माधर्मामध्ये भेदभाव केला नाही. जे आता त्यांचं नाव घेऊन धर्माधर्मामध्ये द्वेष आणि तिरस्कार निर्माण करून राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचाच वारसा ज्यांनी पुढे नेला ते छत्रपती शाहू महाराज.
यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तींनी सणाप्रमाणे साजरा करावा असे या माणगाव परिषदेचे ठाम मत आहे. ठराव कोण्या वर्षी झाला? 1920 ला. कोणतं वर्ष चालू आहे आता? 2025. 105 वर्ष झाले. या ठरावावर अंमलबजावणी भारताच्या कानाकोपऱ्यात कुठे झाल्याची रिपोर्टिंग पण या पेपरमध्ये आली का खंडाळकर साहेब? मग आपण लायक आहो की ना लायक आहो? मी शिवी दिली का तुम्हाला? वाईट बोललो? आपण लायक आहो का बहुजन समाजाचे लोक की ना लायक आहो? जर हा ठराव घराघरात पोहोचला तर आठवण येईल, अरे हा ठराव होय, आता 26 जून येणार आहे. 26 जून शाहू महाराजांचा जन्मदिवस आणि 26 जुलै आरक्षणाचा जाहीरनामा डिक्लेअर करण्यात आला. म्हणजे 26 जून ते 26 जुलै पर्यंत 1 महिन्याचा कालावधी आहे बहुजनांपाशी शाहू महाराजांच्या ठरावावर अंमलबजावणी करण्यासाठी. ज्या काल्पनिक गोष्टी आहेत, ज्या कथा पुराणांमधून आपल्या डोक्यात घुसवलेल्या आहेत, शाहू महाराजांचे भाषण आहे, अनेक परिषदांचं अध्यक्षस्थान भूषवलं आहे, त्यांनी प्रबोधन केलेलं आहे, खामगाव पर्यंत आले आहेत, बेळगाव पर्यंत गेले, कानपूर पर्यंत गेलेले आहेत. म्हणजे शाहू महाराज एका ठिकाणी थांबले नाहीत, सर्वत्र ते फिरले, नागपूरला पण आले. मग यांचा जर हा सणासारखा वाढदिवस साजरा करायचा असेल तर आपल्याला आठवण कोण देईल? हा देईल, हा फोटो देईल. अरे 26 जून येऊन राहिली जवळ, 26 जून येऊन राहिली. हे आठवणीत ठेवण्यासाठीच हे पत्र काढण्यात आले. आणि फ्रेम करायचा, फ्रेमिंग करायला खर्च म्हणजे खर्च करण्याची प्रोव्हिजन आहे ना आपल्याकडे. फुकटात मिळणार का? हा फोटो फ्रेम करून कोणी फुकटात देईल का फ्रेमिंग वाला? आपली इच्छा असेल तर खर्च करता येईल आपल्याला, इच्छा नसेल तर अपना काम नहीं, हम आरती करेंगे, 10 दिन तक आरती उतारेंगे. गुरुजी ने दिया प्रोग्राम, प्रोग्राम गुरुजी का है, उसको टाल नहीं सकते, नहीं तो पाप लगता है. स्वर्ग नहीं मिलेगा, नरक में डायरेक्ट एंट्री होगी, ही धमकी आहे. अशा स्थितीत बहुजन समाजाने फुलेंना गुरु मानल्याशिवाय किती दूर होणार नाही मनातली आपल्या. शाहू महाराजांना आदर दिल्याशिवाय आपण दहशतमुक्त होणार नाही. आणि बाबासाहेबांच्या संविधानावर ठाम विश्वास जर ठेवला नाही तर या देशामध्ये मनोवाद मजबूत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून हे जे शाहू महाराजांच्या स्वतःच्या आदेशाप्रमाणे हे आदेश आहे, त्याच्यात माणगावचा ठराव आहे, हा दर्शनी भागावर ज्या दिवशी आपण लावू, सगळ्या समस्त बहुजन समाजाने त्या दिवशी मनुवादाला नो एंट्रीचा बोर्ड राहील. नो एंट्री. हमने हमारे जीवन के शिल्पकार को प्रवेश दे दिया, अभी दूसरों को नो एंट्री, नो प्रवेश. मान्य आहे का तुम्हाला? खरंच आहे का? एकच बोलून राहिला तुम्ही सगळेजण. आता तुम्हाला खंडाळकर साहेब म्हणे की जेवणाच्या अगोदरच भाषण घ्या, जेवणानंतर लोक थांबतील याची गॅरंटी नाही. बंधूंनो, या महापुरुषाला फक्त 48 वर्ष लागले, पण 48 वर्षात जे काम केलं शाहू महाराजांनी त्याला इतिहासात तोड नाही. खूप मोठे महापुरुष बहुजनांनी दिले देशाला, पण आपल्यापर्यंत पोहोचले नाही, पोहोचू दिले नाही. आणि म्हणून आपल्याला ह्या महापुरुषांना घराघरामध्ये पोहोचविणं हे आपलं त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचं कर्तव्य आपल्याला पार पाडायचं. बंधूंनो, आपल्याला माहित असेल
आरक्षण जेव्हा सुरू केलं शाहू महाराजांनी, तर त्यांचं कौतुक केलं का लोकांनी पुण्याच्या? वा, बहुत अच्छा, खूप मोठं काम केलं तुम्ही. तेव्हाचे जे काही राष्ट्रीय पुढारी होते ते म्हणाले की या छत्रपतींनी आपल्या राज्याच्या प्रशासनामध्ये नाहक जातीचा मुद्दा घुसळून गुणवत्तेचा अपमान केला. आता गुणवत्तेचं सर्टिफिकेट इश्यू करणारे कोण? दिस इज टू सर्टिफाय दॅट सो अँड सो, असं गुणवत्तेचं सर्टिफिकेट देणारे तेच गुणवंत. आणि या गुणवंतांच्या हातात जेव्हा सत्ता गेली तर फुलं ताबडतोब पळून राहिले. तो पूल पडला 6 महिन्यात, तो पडला 2 महिन्यात. गुणवंतांचं राज्य आहे या देशात. तर शाहू महाराजांच्या आरक्षणाचा विरोध तेव्हा काही लोकांनी केला होता. आणि इथेच थांबले नाही, तर ते म्हणाले तुमचा रँड करू. रँड हा एक अधिकारी होता. शाहू महाराजांनी 1897-98च्या दरम्यान कोरोना पिरियड मध्ये आपण क्वारंटाईन हा शब्द वापरला ऐकलेला. क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण. घरामध्ये जर एक पेशंट आला असेल तर त्याला बाजूला ठेवायचं नाही, त्याच्यासोबत बसायचं नाही, हस्तांदोलन करायचं नाही, तर मास्क लावायचं. कारमध्ये 5 लोक बसत होते तर 5 लोकांना परवानगीच नव्हती. पाठीमागे दोघं, पुढे दोघं, आणि दिसला तर पोलीसवाला थांबत होता. शासनाचा आदेश होता की हा कोरोना आजार पसरला नाही पाहिजे. शाहू महाराजांच्या काळात 1897ला प्लेग आला. शाहू महाराजांचे आदेश आहेत, गावामध्ये झोपड्या उभ्या केल्या त्यांनी आणि त्या झोपड्यांमध्ये औषधांची व्यवस्था केली आणि गावं खाली करून घेतले. आणि जोपर्यंत पेशंट दुरुस्त झाले नाही तोपर्यंत त्यांना विलगीकरणात ठेवलं, क्वारंटाईन ठेवलं. कडक आदेश. तर प्लेगची साथ पुण्यात आली होती आणि प्लेगचे वाहक कोण होते तेव्हा? उंदीर होते. आणि उंदराचं नातं तुम्हाला माहित आहे. उंदीर साधा आहे का? उंदराचं महत्व कमी आहे का भारतीय संस्कृतीमध्ये? अरे उंदीर मरत होते तो सगळ्या पेशीच्या पेशी घराघरात नेत होता. कोणी पकडून ठेवत होते का उंदराला? क्वारंटाईन करत होते का? कोणाच्या हातात सापडत होता का उंदीर? या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात. ब्रिटिशांनी आदेश काढला की उंदीरांना तुम्ही आता जाऊ देऊ नका, या घरातून त्या घरात. आजार पसरवू नका, जीवन वाचवा लोकांचं. आदेश काढला. आणि आता मला सांगा, यावेळेस कोरोना पिरियड मध्ये जेव्हा पोलीस अधिकारी आपल्याला थांबवत होते, मंदिरं बंद होते, चर्चेस बंद होते, गुरुद्वारा बंद होते, सगळ्या प्रकारचे धार्मिक स्थळ, प्रार्थना स्थळ सगळे बंद होते जगात. आणि सगळे वैज्ञानिक चिंता करत होते की आता याचं आपण इंजेक्शन कसं काढायचं आणि कोरोना आजार कसा नष्ट करायचा. शासनाने काढलेल्या सगळ्या आदेशाचं निमुटपणे जनतेनं, नागरिकांनी पालन केलं. शाहू महाराजांच्या काळात हा प्रसंग उद्भवला आणि 1897ला पेलेटची साथ पुण्याला आली. तुम्ही फुले चित्रपट पाहिला असेल, आपल्यापैकी पाहिला का काही लोकांनी? सुरुवातीला एक दृश्य आहे, सावित्रीबाई फुले एका अस्पृश्य पोराला कमरेला बांधून दवाखान्यात नेत आहे. दवाखाना कुठे आहे? गावाच्या बाहेर आहे. शिबिर लावले आहेत, तिथे कॅम्प लावलेले आहेत आणि तिथं औषधोपचाराची सोय आहे. सावित्री आई त्या लहानशा पोराला घेऊन त्याची सेवा करते, त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी त्या कॅम्प मध्ये नेते. आणि त्या पोराचा आजार सावित्रीला झालेला आहे. आणि प्लेगच्या साथीमध्ये सावित्रीने एका पोराचा जीव वाचवण्यासाठी आपला जीव दिलेला आहे. त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेचा मृत्यू 10 मार्च 1897ला झालेला आहे. शाहू महाराज गादीवर आलेले आहेत कोल्हापूरच्या. कोल्हापूरला देखील प्लेग पसरलेला आहे. तिथेही क्वारंटाईनचे आदेश काढलेले आहेत शाहू महाराजांच्या आदेशाने आणि जीवनाचं रक्षण करण्यात आलेलं आहे.
असे हे शाहू महाराज जेव्हा त्यांना कळतं की पुण्यामध्ये फार मोठं आंदोलन झालेलं आहे सत्यशोधक चळवळीचं, तेव्हा जे जाणकार लोकांना एकत्र बसवतात आणि माहिती घेतात की ज्योतिबा फुलेंचं आंदोलन कसं होतं, त्यांना विरोध कोण्या मुद्द्यांवरून झाला आणि ज्योतिराव फुलेंनी याच्यातून मार्ग कसा काढला, जागृती कशी केली आणि सत्यशोधक जलशांच्या माध्यमातून गावखेड्यापर्यंत हा विचार त्यांनी कसा पोहोचवला. आपले श्री जाधव ज्यांनी या ठिकाणी पोवाडा सादर केला, तो पोवाडा रचणारा मुस्लिम माणूस आहे. ज्याने पोवाड्याची रचना केलेली आहे, जो सादर केला श्री जाधवजींनी, त्या पोवाड्याचे रचनाकार मुस्लिम समाजाचे व्यक्ती आहेत. शिवाजी महाराजांच्या आग्रेच्या कैदेतून सुटून जाण्यासाठी त्यांच्या बेडवर झोपणारा मदारी मेहतरा मुस्लिम आहे. मुस्लिमांचे योगदान तुम्ही कसे काय नाकारू शकता. मुस्लिम शेवटी कोण आहे? या देशातले बहुजन समाजाचे लोक आहेत ज्यांना मान सन्मान नव्हता, त्यांनी धर्मांतर केले, तेच ख्रिश्चन बनले, तेच मुस्लिम बनले. हे सगळं थांबविण्यासाठी जेव्हा शिवाजी महाराजांच्या काळात त्यांनी परिवर्तनाचं आंदोलन केलं, दुसऱ्या धर्मात गेलेल्या माणसाला त्यांनी आपल्या धर्मात आणलं आणि त्याच्या पोराला स्वतःची पोरगी दिली. धर्मांतरित झालेल्या माणसाला आपल्या धर्मात घेऊन त्याच्या मुलाला शिवाजी महाराजांनी आपली मुलगी देऊन लग्न केलेलं आहे. हे परिवर्तनाचं नातं शिवाजी महाराजांनी जपलं, तेच नातं छत्रपती शाहू महाराजांनी जपलं आणि म्हणून त्यांनी मुस्लिम समाजासाठी हॉस्टेल काढलेलं. बंधूंनो, तुम्हाला कल्पना असेल की शाहू महाराजांचं स्मारक भारतामध्ये 1925 साली कोणी स्थापन केलं? शाहू महाराजांचं स्मारक गंगाराम कांबळेंनी काढलं. गंगाराम कांबळेंनी एक मंडळ स्थापन केलं, वर्गणी गोळा केली आणि ज्या शाहू महाराजांनी हॉटेल काढून दिलं, जागा दिली, त्या शाहू महाराजांच्या अनंत उपकार या बहिष्कृत जातीवर आहे, बहिष्कृत समाजाच्या लोकांवर आहे. त्यांचं स्मारक आपण बनवलं पाहिजे आणि त्याला मानवंदना दिली पाहिजे. त्यासाठी समाजाने आर्थिक वर्गणी गोळा करून ते स्मारक उभं केलेलं आहे. त्याची माहिती सुद्धा तुम्हाला राजर्षी शाहू महाराज स्मारक ग्रंथात मिळेल आपल्याला. आणि तो राजर्षी शाहू महाराज स्मारक ग्रंथ 2001 ला प्रकाशित झाला आणि त्या ग्रंथाला 5 लाख रुपयाची मदत, भंडारकर साहेब, 5 लाख रुपयाची मदत राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ काढण्यासाठी मान्यवर कांशीरामजींनी मायावती सरकारकडून मिळवून दिली. हे मी म्हणत असेल का? नाही, त्या संपादकांनी संपादकीय नोट मध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे आणि आभार मानलेले आहे. यांच्या 5 लाख रुपयाच्या योगदानातून हा स्मारक ग्रंथ उदयास आलेला आहे. म्हणजे शाहू महाराजांचा सन्मान वाढला पाहिजे, तो घराघरात गेला पाहिजे. शाहू महाराजांचं नाव, ज्या दिवशी शाहू महाराजांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल त्या दिवशी समाजात बंधुभाव दिसेल, तुम्हाला शांतता दिसेल. कारण की शाहू महाराजांचं धोरण हे शांतता निर्माण करणारं धोरण आहे, सर्व जातींमध्ये एकोपा निर्माण करणारं धोरण आहे, सर्व जातींमध्ये निर्माण करणारं धोरण आहे आणि सर्व जातींचा शासन आणि प्रशासनात हिस्सा आणि भागीदारी वाढवणारं धोरण आहे. अशा या शाहू महाराजांना आपण घराघरामध्ये पोहोचविण्यासाठी ट्रेनिंग घेण्याची गरज आहे. ट्रेनिंगच नसेल तर कसं बोला? आता डीएडचं ट्रेनिंग असते की नाही गोपे साहेब? 2 वर्षाची ट्रेनिंग असते. आता इथे जेवढ्या काही शिक्षिका असतील त्यांनी डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केला की नाही? आणि तुमच्यापाशी डिप्लोमा आहे की नाही? डिप्लोमा दाखवल्याशिवाय नोकरी मिळते का? बीएड झाल्याशिवाय हायस्कूल मध्ये अपॉइंटमेंट होते का? एमफिल झाल्याशिवाय आणि पीएचडी झाल्याशिवाय सिनियर कॉलेजमध्ये प्राध्यापक बनता येते का? क्वालिफिकेशन ठरलेले आहे. आणि म्हणून महात्मा फुलेंनी पहिल्यांदा प्रशिक्षणावर आधारित सत्यशोधक चळवळ 24 सप्टेंबर 1873 साली स्थापन केली. त्यांना सांगितलं की समाजाला कोणता मुद्दा दिला पाहिजे, कोणत्या मुद्द्यावर जागृती घडवली पाहिजे, कोणत्या मुद्द्यावर आंदोलन केलं पाहिजे, कोणत्या
कोणत्या मुद्द्यावर संप घडवले पाहिजे याचा प्रोग्राम बनवला ज्योतिराव फुलेंनी आणि त्याच धर्तीवर शाहू महाराजांनी प्रोग्राम पुढे नेलेला आहे. म्हणून फुलेंचं आणि शाहू महाराजांचं नातं हे वैचारिक नातं आहे, एकोप्याचं नातं आहे, बंधुतेचं नातं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये असं म्हणतात लोक की हा महाराष्ट्र कोणाचा आहे? फुले शाहू आंबेडकरांचा. पण या तीन महापुरुषांचं नातं गाव खेळातल्या एखाद्या आजोबाला विचारलं की का हो आजोबा बाबाजी, बैलजोडी चारायला गेला तो वावरात आणि त्याला विचारलं बाबाजी तुम्हाला शाहू महाराजांचं काही माहिती आहे का तुम्हाला? कोण म्हणून शाहू महाराज? असा प्रश्न शेतकरी समूहातला कुठल्याही समाजाचा बाबाजी म्हणे, आजी म्हणे. आणि म्हणून एका विशिष्ट पद्धतीचं ट्रेनिंग प्रशिक्षण घेऊन फुलेंचं कार्य काय आहे, त्यांची दिशा काय आहे, त्यांची विचारधारा काय आहे हे समजावून सांगावं लागेल लोकांना. नंतर लोकांची मानसिकता ओळखावं लागेल की लोकांसोबत कसं बोलावं लागेल. आता आपण या ठिकाणी कंडळकर साहेब आपण 2 नारे दिले, सोनटक्के साहेबांनी 2 नारे दिले. आता आपल्याला माहित असल्यामुळे आपण तो नारा बुलंद केला, जय भीमचा नारा बुलंद केला, जय रविदासचा नारा बुलंद केला. आणि तुम्ही जे हे 2 नारे जर गाव खेळातल्या माणसाला पहिल्याच भेटीत म्हटलं अबे जय रविदास म्हण, अबे जय भीम म्हण, आणि तो दुसऱ्या जातीचा रिस्पॉन्स देईल का तुम्हाला? शिवी दिली म्हणून तुम्हाला मी तो नाही म्हणा. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. नागपूरला एक बर्तन भांडार आहे. बर्तन भांडारावर मालक प्रोप्रायटर लिहितात का नाही, पाट्या असतात की मालक कोण आहे? प्रोप्रायटर. खोबराकडे आडनाव होतं. माझा अंदाज चुकला, मी त्यांना जे मी म्हटलं मी नाही म्हणतो, मी नाही म्हणतो, मी अमुक जातीचा आहोत. हे मानसशास्त्र, ही मानसिकता समाजाची ओळखल्याशिवाय कुठं काय बोलायचं याचं भान तर ठेवावं लागेल ना. ज्याला जी बिमारीच नाही ती दवाई द्यायला तो घेईल का? आणि म्हणून मान्यवर कांशीरामजींनी क्वालालंपूर मलेशियाच्या राजधानीमध्ये 9 आणि 10 ऑक्टोबर 1998 जगातली पहिली दलित परिषद झाली. त्या दलित परिषदेमध्ये मान्यवर कांशीरामजी मुख्य अतिथी होते. त्यांचं भाषण पाहुण्यांना जे पुस्तक देण्यात आलेलं आहे, बहुजनो भारत के शासक बनो, आरक्षण देने के लिए बहुजनो भारत के शासक बनो, त्याच्यामध्ये पहिलं भाषण क्वालालंपूरचं आहे. ते जरी भाषण आपण अभ्यासलं, रिवाईज केलं तर बहुजन समाज कसा तयार होतो, उत्तर प्रदेशामध्ये 4दा सरकार कसं आलं, आपोआप येते का? हे ते पुस्तक आहे. याच्यामध्ये क्वालालंपूरचं मान्यवर कांशीरामजींचं मलेशियाच्या राजधानीतलं भाषण आहे. ते भाषण रविदास सत्यशोधक मासिकातून आलेलं आहे. अधूनमधून ते प्रकाशित केलं जाते की लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. सांभार समाज हा फाटलेला जोडणारा समाज. आमच्या पाहुण्यांनी मगाशी सांगितले की त्या कॉर्नरला तो बसतो, हायकोर्टाच्या कॉर्नरला तो बसतो, त्याला दृष्टी नाही आहे तरी तो शिवतो. उदाहरण दिले ना आपण. म्हणजे फाटलेली चप्पल किंवा जोडा शिवण्यासाठी त्या कारागिराकडे माणसं जातात आणि तो जोडतो. म्हणजे फाटलेलं जोडणारा इंजिनियर आहे बरं हा, फाटलेलं जोडणारा इंजिनियर आहे हा. पण या समाजाला जर ज्ञान मिळालं तर ते रविदास बनतात. मग रविदास काय नारा बुलंद करतात? मन चंगा तो कटौती में गंगा. मध्यंतरी कुंभमेळा झाला वाराणसीला. किती लाख लोकांनी आंघोळ केली असेल दररोज. मग तो रिपोर्ट
भारतातल्या प्रिंट मीडियाने किंवा इलेक्ट्रॉनिक्स मीडियाने फ्रंट पहिल्या बातम्या बनवल्या का की कुंभमेळा जिथे सुरू आहे तिथलं पाणी दूषित आहे, अंघोळ करण्याच्या पात्रतेचं नाही, वैज्ञानिकांनी रिपोर्ट दिला, आला का जनतेच्या समोर? नाही. पण जाहिराती कशा? पण त्याच वाराणसीमध्ये गुरु रविदासांनी दरकारी फोडली 500-600 वर्षापूर्वी, मन चंगा तो कटौती में गंगा. म्हणजे रविदासांनी काय म्हटलं, तुम्ही किती काही डुबक्या मारा, तिथं मेंढक्या पण आहेत त्या पण डुबक्या मारतात, मासळ्या आहेत त्या पण डुबक्या मारतात, मगरी आहेत त्या डुबक्या मारतात, पण त्यांच्या जीवनात काहीच परिवर्तन येत नाही. असे हे गुरु रविदास प्रश्न विचारतात. मन चंगा तो कटौती में गंगा, म्हणजे आपल्या घरी जे भांड असेल त्या भांड्यातलं पाणी देखील गंगा जलापेक्षा पवित्र आहे. जर तुम्ही चांगलं आचरण करत असाल तर, कोणाची फसवणूक करत नसाल तर, तुम्ही आपलं काम प्रामाणिकपणे करत असाल तर तुमच्या घरातलं पाणी देखील गंगा जलापेक्षा पवित्र आहे असा नारा रविदास देतात. आणि या नाऱ्याला लोकांनी त्या काळात देखील पाठिंबा दिला. सर्व समाजातल्या लोकांनी रविदासांना गुरुचा दर्जा दिला. आणि म्हणून बांधवांनो, उत्तर प्रदेशात भागीदारी भवन 1995 ला स्थापन करण्यात आलं. इथं उपस्थित केला खंडाळकर साहेबांनी प्रश्न की भारतामध्ये सर्वात मोठी समस्या ओबीसीची आहे आणि ओबीसी मध्ये 3743 जाती येतात. त्या 3743 पैकी 2 वर्षे चालवलं. सगळी आकडेवारी भारतभर नेली, कोट्यावधी पत्रक तयार केले, मोठ्या मोठ्या जनसभा घेतल्या आणि मंडल आयोग लागू करणारं वातावरण तयार केलं. आणि राजा विश्वनाथ प्रताप सिंगला 7 ऑगस्ट 1990 ला मंडल आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या लागल्या. म्हणजे ओबीसी समाजाची बाजू पूर्ण भारतीय स्तरावर कोणी घेतली? मान्यवर कांशीरामजी. मग ओबीसी समाजाचं नातं कोणासोबत आहे? महात्मा फुलेंसोबत आहे, गाडगेबाबा सोबत आहे, संत नामदेवांसोबत आहे, संत सावता महाराजांसोबत आहे, ते नातं छत्रपती शाहू महाराजांसोबत आहे. अशा प्रकारे ही आकडेवारी पूर्ण भारतभर पोहोचवली आणि सांगितलं की तुम्हाला हिस्सेदारी नाही आहे, तुम्हाला भागीदारी नाही आहे, तुमचे IAS IPS नाही आहे, तुमच्यावर अन्याय अत्याचार होण्याचं मुख्य कारण तुमचा शासन प्रशासनात वाटा नसणे हे आहे. म्हणून उत्तर प्रदेशात जेव्हा मान्यवर कांशीरामजींच्या मार्गदर्शनात सरकार बनलं तर 320 विद्यार्थ्यांना ओबीसी मधल्या IAS आणि IPS फ्री ऑफ चार्ज ट्रेनिंग देण्यासाठी भागीदारी भवनची स्थापना करण्यासाठी. आणि आरक्षणाला जेव्हा 100 वर्ष पूर्ण झाले तेव्हा आरक्षण शताब्दी महोत्सव भारतात कोणीही साजरा केला नाही. तो कोल्हापूरला 7 दिवस मान्यवर कांशीरामजींच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शनाखाली शाहू महाराजांच्या राजधानी कोल्हापूरला आरक्षण शताब्दी महोत्सव साजरा झाला. म्हणजे शाहू महाराजांचं नातं कोणी जपलं? मान्यवर कांशीरामजी. शाहू महाराजांचं नातं ठराव पास करून कोणी जपलं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. ह्या सगळ्या महापुरुषांची मालिका जर आपल्याला समाजात न्यायची असेल तर त्या ठरावावर अंमलबजावणी करावी लागेल. आणि त्या ठरावावर अंमलबजावणी करण्यासाठी हा आदेश आपल्या नजरेच्या समोर आला पाहिजे आणि आपल्या सगळ्या नातलगांना आपण समजावून सांगितलं पाहिजे की हे आपल्या जीवनाचे शिल्पकार आहेत. यांची खऱ्या अर्थाने जर जयंती साजरी करायची असेल, आपल्या नातलगांना चहा पाण्यासाठी बोलवायचं असेल, फराळ करण्यासाठी बोलवायचं असेल तर अनेक कार्यक्रम आपल्या गुरु लोकांनी आपल्याला दिलेले आहेत. आपण आपल्या महापुरुषांनी दिलेले प्रोग्राम जर अंमलात आले तर हे महापुरुष घराघरात जातील आणि यांच्या विचाराचा समाज तयार होईल, जिथं बंधुभाव असेल, जिथं भेदभाव नसेल, जिथं कुठल्याही प्रकारची अनटचेबिलिटी नसेल. आणि हे जर आपल्याला करायचं असेल बांधवांनो तर आपल्याला कृतीवंत व्हावं लागेल. लुई पाश्चरचं नाव माहिती आहे तुम्हाला? कुत्रा पिसाळलेला कुत्रा, पिसाळलेलं बंदर, पिसाळलेली मांजर जर डसली, माणूस वाचतो का? त्याला जर अँटी रॅबिजचं इंजेक्शन, त्याला पुण्यामध्ये शिक्षणासाठी ठेवलं होतं. माहिती मिळाली की गाडगेबाबांच्या पोराला कुत्रा डसला होता.
लस घेतली नसेल, पोरगा वारला. असे अनेक पेशंट पूर्ण जगातले कुत्र्यामुळे मांजरामुळे पिसाळलेल्या मरत, त्यांचा कोणी वाली नव्हता. धागे दोरे गंडे वगैरे वगैरे करून लोक ट्रीटमेंट करायचे, पण वाचण्याची खात्री नव्हती. लुई पाश्चरनी जगावर अनंत उपकार केलेले आहेत आणि त्यांनी इंजेक्शनचा शोध लावला आणि लाखो लोकांचे जीव वाचवले. त्या लुई पाश्चरचं नाव समाजाला माहिती आहे? हा जो ही तर लाईट आहे, हा माईक आहे. इलेक्ट्रिसिटीचा शोध घेणाऱ्या देवाचे नाव कळवा आणि 1 लाख रुपये मिळवा. इलेक्ट्रिसिटीचा शोध लावणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे, शिक्षकांना माहिती आहे की कोणी शोध लावला. जर त्यांनी शोध लावला नसता तर हा माईक राहिला नसता, इथे हा लाईटी नाही, पंखे फिरले नसते. भारतामध्ये वैज्ञानिक जन्माला आले नाही जास्त, कारण की त्यांच्या गुरुजींनी सांगितलं तुम्हाला काहीच करायचं नाही, म्हणजे झाडाची पत्ती देखील हलते तिथे तुमची मर्जी चालत नाही, उपरवाल्याची मर्जी चलते. असंच शिकवलं ना गुरु लोकांनी आपल्याला. हे सगळं बदलवून जगातल्या वैज्ञानिकांनी क्रांती केली, अनेक प्रयोग केले आणि या मानव जातीवर अनंत उपकार केले. सुनीता विल्यम्स 6 महिने कुठे होती? सुनीता विल्यम्स कुठे होती 6 महिने? होती ना. आता एक आपले वैज्ञानिक शुक्ला नावाचे ते गेले होते, परत आले. सुनीता विल्यम्स 6 महिने सर्वात जास्त कालखंड तिचा वर राहिला. आपल्याला काय शिकवलं आहे गुरु लोकांनी? स्वर्ग किधर है, नरक किधर है, स्वर्ग में कौन जाता है? स्वर्ग में जाने वाले व्यक्ति की क्वालिफिकेशन क्या है, और स्वर्ग में जाने के बाद क्या मिलता है? पुराणों में सब लिख के रखा है. सुनीता विल्यम्सला पहिल्यांदा जेव्हा ती अंतराळातून खाली आली होती तेव्हा कलकत्त्याला गेली होती. तर कलकत्त्याला गेल्यानंतर तिथल्या एका शाळेमध्ये तिचा सत्कार झाला. सत्कार झाल्यानंतर ज्या मुली बसल्या होत्या, मुलं बसले होते, सुनीता विल्यम्स ने विचारलं की आप बच्चों को कुछ पूछना है मुझे? एक मुलगी उभी झाली. 6व्या वर्गात शिकत होती ती. पेपरमध्ये बातम्या आल्या सगळ्या. मेरी मम्मी बोलती है बोले कि ऊपर स्वर्ग है, स्वर्ग में भगवान लोग रहते हैं. दीदी आप तो स्वर्ग में जाकर आहे. वर म्हणजे स्वर्ग. तुझं स्वर्गात गेली होती, मग काही तुला कोणी दिसलं का? देव लोकांचे पोरं कोण्या कॉन्व्हेंटमध्ये जातात, कोणत्या मीडियम मध्ये शिकतात, ते बिमार होतात की नाही, बिमार झाले तर हॉस्पिटल मधला डॉक्टर किती शिकलेला आहे, कोणती क्वालिफिकेशन आहे? मेरे मम्मी का सवाल है कि भगवान जी के दर्शन सुनीता विलियम्स को हुए क्या? प्रश्न बरोबर होता का त्या पोरीचा? प्रश्न बरोबर होता का? आपण विज्ञानवादी आहोत ना, प्रत्येकापाशी स्मार्टफोन आहे ना, आहे की नाही आहे? रात्रीच्या वेळेस आपण सर्वात जास्त त्या गुगलवर आणि त्या व्हॉट्सअपवर सगळं बोट असे सरकवताना आपला वेळ किती जातो काही लिहून ठेवतो का? म्हणजे आधुनिक युगाच्या आपण वाटसरू आहोत. सुनीता विलियम्स ने उत्तर दिलं की बेटा, हम और हमारे साथियों को किसी भी भगवान ने चाय का भी न्योता नहीं दिया और नाश्ते पर भी नहीं बुलाया. इतने दिन रहे हम, लेकिन किसी का बुलावा नहीं आया. याचा अर्थ काय आहे? म्हणजे स्वर्गाचा खरा अनुभव आजच्या घडीला कोणापाशी आहे? सुनीता विल्यम्स. पण आपण सगळ्या भाकड कथा वाचून 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 याच्या पायाचं तीर्थ घ्यावं लागते, त्याच्या पायाचं तीर्थ घ्यावं लागते, त्याचे आशीर्वाद घ्यावा लागते, तेव्हाच प्रमोशन होते.
अशी शिकवण आहे ना समाजाला. आता चालू झाले ते प्रोग्राम. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मी विवेकानंद विद्यार्थी भवनचा विद्यार्थी आहे. स्वामी विवेकानंदांना बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठा मान दिलेला आहे की भारतामध्ये जे अनेक थोर लोक झाले. जॉन मथाई नावाचे एक व्यक्ती होते, ते पंडित जवाहरलाल नेहरूंचे जवळचे मित्र होते. त्यांनी जॉन मथाईंनी काही आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत. तर त्या आठवणींमध्ये बाबासाहेबांचं विवेकानंदांविषयीचं काय मत आहे ते लिहून ठेवलेलं आहे. तर विवेकानंद विद्यार्थी भवन धंतोली नागपूरला आहे. तिथे मी विद्यार्थी होतो 4 वर्ष, 1981 ते 84 पर्यंत. तर आमच्या हॉस्टेलमध्ये एक आमची जी खोली होती हॉस्टेलची, त्याच्या पुढच्या खोलीमध्ये एक जोशी नावाचे विद्यार्थी होते. ते लुंगी घालून आणि बनेन घालून श्रावण महिन्यात त्या घरांच्यात फिरत. म्हटलं काऊन रे बाबा, पोट तुझं पोट दुखून राहिलं का? नाही म्हणे. म्हणजे इतके जेवणाचे निमंत्रण येऊन राहिले म्हणे, कुठं जाऊन कुठं नाही असं होऊन गेलं म्हणजे मला. म्हटलं बरेच घेऊन चाललो सोबत. नाही म्हणे तुम्ही नेता नाही. काऊन रे बाबा? नाही म्हणे तिथे फक्त आम्हाला तुला होतं म्हणे. म्हणजे जेवणाचा अधिकार कोणाला? स्पेशल. पुण्य कधी मिळेल? कोणाला दिलं तर जेवण प्रोव्हिजन आहे, पुराणात आहे, शास्त्रात आहे. आणि म्हणून सगळ्या समस्त बहुजन समाजाला शाहू महाराज म्हणाले, ब्राह्मणी धर्मापासून सावधान. राजर्षी शाहू आणि कांशीराम नावाचं पुस्तक मी लिहिलं 1994 ला. त्याच्यामध्ये स्पेशल शाहू महाराजांचे जे आदेश आहेत, त्यांच्या ज्या सूचना आहेत त्या छापलेल्या आहेत की तुम्ही कोणापासून धर्म ऐकला पाहिजे आणि कोणापासून धर्म नाही ऐकला पाहिजे. शाहू महाराजांनी बहुजनांना सावध केलेलं आहे. आणि म्हणून बंधूंनो, शाहू महाराज ऐकणं सोपं आहे, पण कृती करणं कठीण नाही बरं, इच्छा जर असेल तर. मान्यवर कांशीरामजी म्हणतात की जिसके दिल में सच्ची तमन्ना है तो ड्राइविंग रूम में फोटो लगेगा, और जिसके दिल में सच्ची तमन्ना नहीं है तो मैंने किधर रखा प्रोग्राम में आने के बाद दिखाई देगा. असं पण होण्याची शक्यता आहे बरं. जिसके दिल में सच्ची तमन्ना है रास्ता निकलेगा, और जिसके दिल में सच्ची तमन्ना नहीं है अनेक बहाने वो बताएगा. असा आपला बहुजन समाज आहे. ज्या बहुजन समाजाला माफ करावं लागते, पुन्हा पुन्हा त्यांना रिवाइज करावं लागते, आठवण करून द्यावी लागते, तेव्हा बहुजन समाज सागरासारखा या देशाला बदलविण्याची ताकद ठेवणारा समाज आहे. बैलांची पूजा करणारा समाज आहे. श्रमिकांचे आभार मानणारा समाज आहे. कालच पोळा झाला, परवाच्या दिवशी झाला ना पोळा. पोळ्याच्या निमित्ताने आपण आभार मानतो का नाही बैलाचे, श्रमिकांचे. असा हा शेतकऱ्यांचा समूह असणारा बहुजन समाज हा खऱ्या अर्थाने हा उत्पादक समाज आहे आणि कष्ट करणारा समाज आहे. त्या शाहू महाराजांनी आपल्याला खूप काही सांगून ठेवलेलं आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगतो आपल्याला. हे जग कोणी निर्माण केलं? आपल्याला गुरु लोकांनी सांगितलं, नियंत्याने तयार केलं. बायबल मध्ये म्हटलं जातं की हे गॉडने निर्माण केलं. कोणी म्हणतात की ब्रह्माची निर्मिती आहे, कोणी म्हणतात अल्लाची निर्मिती आहे. जगातल्या सर्व धर्मांनी 1-2 धर्म सोडले तर अशी एक विचारधारा समाजाच्या पुढे आणलेली आहे. याची तपासणी डार्विन नावाच्या वैज्ञानिकाने केली. डार्विनचं नाव माहित असेल तुम्हाला. डार्विननी इतका रिसर्च केला, इतके पुरावे गोळा केले आणि पुरावे गोळा केल्यानंतर त्यांनी पुस्तकं लिहिले. इव्होल्यूशन थिअरी, विद्यार्थ्यांना माहित असेल इव्होल्यूशन थिअरी म्हणजे जगाची उत्क्रांती कशी झाली.
त्या ग्रंथाला बायबल लिहिणाऱ्यांनी, बायबल मानणाऱ्यांनी चॅलेंज दिलं नाही. डार्विननी प्रश्न उपस्थित केला, जर तुमच्या म्हणण्याप्रमाणे विविध ईश्वरवादी धर्म सांगणाऱ्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जर ही सगळी निर्मिती ईश्वराची आहे, अल्लाची आहे, गॉडची आहे, तर वाघ आणि बकरी याचे निर्माते कोण झाले? ईश्वरच झाला ना. मग वाघ आणि बकरीचं नातं काय झालं? आपलं भाऊ बहिणीचं झालं. मग बकरी जर वाघाच्या समोर आली, बकरी काय म्हणते? दादा पुढे चालला. वाघ काय म्हणते? ताई कुठे चालली तू? कशी आहे तब्येत पाणी? होतो का संवाद बहीण भावाचा? वाघ हळद टाकते, बकरीचा जीव घेते, बकरीचे पोरं बोंबलत राहतात घरी. त्या वाघाच्या विरोधात त्या बकरीच्या फॅमिलीला कुठे कंप्लेंट करायचा अधिकार आहे सांगा? वाघाच्या विरोधात कंप्लेंट बकरीच्या परिवाराने कुठे केल्याचं ऐकवत आहे का? म्हणजे ईश्वर हे सर्वांचे निर्माते आहे, पालक आहे. ही थेअरी इथे फेल झाली की नाही? चोर चोरी करतो, तोही माणूसच आहे, आपणही माणूसच आहे. त्याला वाटते का की हा माझा भाऊ आहे, चोरी नाही केली पाहिजे? चोर देवालाही सोडत नाही, मंदिराला सोडत नाही, कोणाला सोडत नाही. आणि तो देव त्याला आनंदही करत नाही, त्याला लंगडा करत नाही, त्याचे हात शाबूत ठेवते, बुद्धी शाबूत ठेवते, त्याला कुलूप तोडण्याचा सगळा पॉवर असतो त्याच्यापाशी, चोरापाशी. आणि म्हणून संत तुकडोजी असो, तुकाराम महाराज असो, गाडगे बाबा असो, समाजाला सांगितलं की ह्या सगळ्या कल्पना आपल्या मनात ज्या लोकांनी पेरल्या त्याच्यावर तुम्ही पुनर्विचार करा आणि निर्णय योग्य पद्धतीने घ्या. विज्ञानाचे वारसदार बना, विज्ञानाचे साथीदार बना आणि मानवतेचा जय जयकार करा. हे शाहू महाराजांनी सांगितलं, हेच बाबासाहेबांनी सांगितलं, हेच महात्मा फुलेंनी सांगितलं आणि हेच गाडगे बाबांनी सांगितलं. यांचे वारसदार म्हणून आपण पुढे जाऊया, कृती करूया. हीच खऱ्या अर्थाने आदरांजली त्यांच्या चरणी आपण अर्पण केल्याचं समाधान आपल्याला मिळेल. आपणा सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण विद्यार्थ्यांचं कौतुक केलं. कौतुक होणार आहे कार्यक्रमानंतर पुन्हा, परंतु ज्यांच्या मुलाचं कौतुक झालं त्या पालकांनी आज जेव्हा त्यांच्या पोरांचं कौतुक होईल यावर्षी, मग झालं आता माझ्या पोराचं कौतुक झालं, नातवाचं कौतुक झालं, तर पुढे दुसऱ्यांच्या नातवासाठी मी काय करू? आता काय संबंध येते माझा? तर या पालकांनी पुढच्या कार्यक्रमामध्ये हा विचार करायचा की नाही, आमच्या पोरांचं, आमच्या जवळच्या आपतेष्टांचं कौतुक या लोकांनी केलं, लोकांच्या सहकार्यातून केलं, आपणही आता पुढे येऊ, पुढे येणाऱ्या अनोळखी परिवारातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यासाठी आपणही आपलं योगदान देऊया. हेच खऱ्या अर्थाने आपलं योगदान ठरणार आहे असं त्या पालकांना देखील या कार्यक्रमातून वाटलं पाहिजे. आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना हा संदेश, शुभेच्छा संदेश देताना आपल्याला हा विचार करावा लागेल की तुम्ही ज्ञानवंत आहात, अनुभवाची शिदोरी तुमच्या सोबत आहे. तुम्ही आता हा अनुभव पिढीला जाणकार आणि जागरूक करण्यासाठी तुम्ही आता निवृत्तीनंतरचं जीवन अर्पण करा. घरी बसाल तर तब्येती खराब होतात. अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. ऍक्टिव्ह राहा तर माझ्यासारखी ऍक्टिव्ह राहा. मी ऍक्टिव्ह आहे, मी निवृत्त झालेलो आहे, पण मी ऍक्टिव्ह आहे, माझी तब्येत चांगली आहे. निवृत्त झालेल्या समस्त कर्मचाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आपलं ज्ञान समाजाला दान द्या, आपले अनुभव समाजामध्ये न्या, नवीन पिढी घडवा. आणि ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव झालेला आहे त्या सर्व मुलांनी देखील विचार करायचा आहे की तुम्ही जेव्हा मोठ्या पदावर जाल, मोठे अधिकारी बनाल, या देशाला चालवाल, न्यायदान कराल, प्रशासन चालवाल, तेव्हा हे भान ठेवा की तुम्ही समाजाचे घटक आहात. समाजाच्या दुःखाशी तुमचं नातं आहे, तुमची नाळ त्या समाजाशी जोडाल तर तोच खऱ्या अर्थाने देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल करणारा दिवस राहील. असं ह्या गुणवंत विद्यार्थ्यांना देखील या प्रसंगी मला
विनंती वजा सुचवायचा आहे. बंधूंनो, आपण असे अनेक कार्यक्रम दरवर्षी घेत असतो. या कार्यक्रमांना आपण भरघोस पाठिंबा देता. GM पिंजरकर साहेबांचा, त्यांच्या समस्त कार्यकर्त्यांचा, त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा ह्या नीटनेटक्या शिस्तबद्ध कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचा गौरव आणि अभिनंदन करतो. टाळ्यांचा गजर आपण करा. आणि हे जे दल आहे, ह्या दलाचं नाव आहे सत्यशोधक स्वयंसेवक दल. बाबासाहेबांनी समता सैनिक दल काढलं होतं 1926 ला. गुरु रविदास सत्यशोधक समाज हे महात्मा फुलेंना आदर्श मानते, बाबासाहेबांना आदर्श मानते, शाहू महाराजांना आदर्श मानते. महात्मा फुलेंचं आणि सावित्रीबाई फुलेंचं कार्य शिस्तबद्ध पद्धतीने पुढे गेलं पाहिजे. आपल्या समाजाला शिस्त लागली पाहिजे आणि एक संदेश गेला पाहिजे की कार्यक्रम कसे झाले पाहिजेत. त्यासाठी गुरु रविदास सत्यशोधक समाजाची स्थापना 15 फरवरी 1995 ला करण्यात आली. त्याच दिवशी सत्यशोधक स्वयंसेवक दल देखील स्थापन करण्यात आलं. त्यांचा युनिफॉर्म ठरवण्यात आला, त्याचं ध्येय ठरवण्यात आलं आणि हे दल मगाशी आपल्याला ध्वजाला सलामी देताना आपण पाहिलेलं आहे. हे गुरु रविदास सत्यशोधक समाजाचं दल आहे. या चळवळीपाशी झेंडा आहे. या चळवळीचं मुखपत्र रविदास सत्यशोधक आहे, जे 27व्या वर्षातला 8वा अंक नारायण गुरुचा या ठिकाणी खंडाळकर साहेबांच्या हाताने या ठिकाणी रिलीज झालेला आहे. हे PDF माध्यमातून हे मासिक प्रत्येकाच्या मोबाईलवर पोहोचते आहे. याचे आपण वाचक बनण्यासाठी विचार करा, निर्णय घ्या आणि या चळवळीला गतिमान करण्यासाठी सहकार्य करा ही विनंती आपणा सर्वांना करतो आणि मी माझे भाषण या ठिकाणी संपवतो. जय रविदास, जय जय.